गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्बाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र एव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्बाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676760025। नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली असून कळवण तालुक्यातील कनेरवाडी येथे प्रेम प्रकरणातून एका 25 वर्षीय तरुणाची अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली। मुलीच्या 2 भावांनी आणि मेहुण्याने मिळून या तरुणाचा खून केलाय। सचिन मोतीराम चौरे असं हत्या झालेल्या प्रियकराचं नाव असून तो नरुळ येथील रहिवासी होता। या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नरुळ येथील रहिवासी असलेल्या सचिन चौरे यांचे आटंबे येथील तरुणीसोबत गेल्या 8 वर्षापासून प्रेम संबंध होते। दोघे एकाच समाजातील आहेत। या लग्नाला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता, मात्र तरुणीला सचिन सोबतच आपलं आयुष्य जगायचं होतं, त्यामुळे तिने सचिन सोबत लग्न लावून देण्याचा हट्ट धरला। याशिवाय तिने घरात जेवण करणं बंद केलं। अखेर मुलीच्या हट्टापुढे कुटुंबाला नमतं घ्यावं लागलं। मुलीच्या वडिलांनी आणि मामाने सचिनच्या घरी जाऊन चौकशी केली। त्यानंतर मुलगा सचिन आणि त्यांच्या आई वडिलांना साकोरेपाडा येथे बोलवून घेण्यात आलं। दोन्ही कुटुंबाच्या संमतीने तरुणीच्या लग्नाला होकार देण्यात आला आणि तिला सचिन सोबत पाठवलं। लग्नाला संमती मिळाल्यानंतर सचिनच्या बहिणीने आणि मेहुण्याने या दोघांना रविवारी कनेरवाडी येथील आपल्या घरी नेले। तोपर्यंत सर्व काही अलबेल होतं, मात्र सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मुलीने 2 भाऊ आणि मेहुण्याने कनेरवाडी गाठले। त्यांनी सचिनवर तीक्ष्ण हत्याराने छातीवर सपासप वार केले। हा हल्ला इतका भीषण होता की सचिनचा जागीच मृत्यू झाला। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।